मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोल्हापुरात तापमानाचा पारा चढलाय। दुपारच्या सत्रात तर सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत असल्याचं चित्र आहे। गेल्या 3 दिवसात कोल्हापुरातील तापमान 37 अंशांवर गेलंय। दरम्यान या वर्षीचा फेब्रुवारी महिना गेल्या 40 वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला। बेसुमार वृक्षतोड, काँक्रीटचं जंगल यामुळे वातावरणावर परिणाम जाणवू लागलाय। मागील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात 32 अंश सेल्सिअस तापमान होतं। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात 38 अंशांवर पारा गेला होता। यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। आजवरच्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमान यावर्षी म्हणजे 2025च्या फेब्रुवारीमध्ये नोंद झालंय। आता मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कोल्हापूरचा पारा 36 अंशांवर गेलाय। त्यामुळे दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत। विशेष म्हणजे विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोल्हापुरातही उष्णतेच्या झळा वाढत आहेत। त्यामुळे आल्हाददायक हवा असलेलं कोल्हापूर हे समीकरण गेल्या 4 वर्षात पूर्ण बिघडलंय। बेसुमार वृक्षतोड, सिमेंटचे रस्ते, काँक्रीटचं जंगल, वाढतं हवा प्रदूषण आणि बदललेला निसर्ग यामुळे व्यस्त हवामान वाढत चाललंय। विशेष म्हणजे पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाच्या संशोधनातून कोल्हापूरच्या वातावरणात झालेले बदल समोर आले आहेत। त्यातील निष्कर्ष काळजी करायला लावणारे आहेत। मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कोल्हापूरचा पारा 36 अंशांवर गेल्यामुळे यावर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात उन्हाचा तडाखा कसा असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही।